दिवसापासून माननीय आयुक्त महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी गोळेसाहेब यांच्या आदेशानुसार अवैध कत्तलखाने अवैध मांस विक्री हे दुकान चेकिंग चालू होती। आज चिकलठाणे या ठिकाणी 27 मे रोजी आमचे पशुधन संवर्धन अधिकारी त्यांच्या टीमने आणि पोलीस विभागाने या ठिकाणी मांस म्हणजे एक गाय कापताना त्या रेड हॅट पकडली होती। त्यावेळेस त्यांच्यावर चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। 27 मेला ती कारवाई झाली होती। त्या अनुषंगाने मान्य आयुक्त साहेबांनी असे अवैध ज्या ठिकाणी कत्तल होते ते कत्तलखाने तोडण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज या ठिकाणी आम्ही ही कारवाई केली आहे। काय सर चिकलठाणे येथील जे अवैध जे कत्तलखाने आहेत त्या तुम्ही महानगरपालिकेचे तोडले आहेत, काय म्हणतात त्याच्यावरती काय? गेल्या 15 दिवसापासून माननीय आयुक्त महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी गोळेसाहेब यांच्या आदेशानुसार अवैध कत्तलखाने अवैध मांस विक्री हे दुकान चेकिंग चालू होती। आज चिकलठाणे या ठिकाणी 27 मे रोजी आमचे पशुधन संवर्धन अधिकारी त्यांच्या टीमने आणि पोलीस विभागाने या ठिकाणी मांस म्हणजे एक गाय कापताना त्या रेड हॅट पकडली होती। त्यावेळेस त्यांच्यावर चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। 27 मेला ती कारवाई झाली होती। त्या अनुषंगाने मान्य आयुक्त साहेबांनी असे अवैध ज्या ठिकाणी कत्तल होते ते कत्तलखाने तोडण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज या ठिकाणी आम्ही ही कारवाई केली आहे। किती कत्तलखान्यामध्ये वरती कारवाई झालेली आहे शहरामध्ये? आज पण आम्ही ही मोहीम सुरू झाली त्यापासून 2 ठिकाणी ही कारवाई केली आहे। अच्छा, एक टाउन हॉलला केली होती आणि आज ही चिकलठाणे काही गुन्हे दाखल करणार आहे? गुन्हे दाखल झाले आहेत। त्याच्या आधी 5-6 आम्ही या कारवाई दरम्यान 5-6 आम्ही गुन्हे पण दाखल केले आहेत। जे अनधिकृत मांस विक्री करतात, ज्यांच्याकडे पावत्या नाही, ज्यांच्याकडे लायसन नाही, काही लोकांना आम्ही 2-2 रुपयाचे फाईन सुद्धा मारले आहेत। तर आता ही कारवाई सुरू असताना बऱ्याचशा नागरिकांनी त्यांचे लायसन रिन्युअल नव्हते, तर आता जवळपास 45 व्यावसायिकांनी त्यांचे रिन्युअल करण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी लायसन जमा केले आहेत।
ज्यांच्याकडे परवाने नाहीत, ज्यांच्याकडे परमिशन नाहीत, असे जे ज्यांच्याकडे मांस विक्री परमिशन करत नाही आहेत. ज्यांच्याकडे परमिशन नाही आणि मांस विक्री करताना आढळलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. आपलं नाव? संजय सुरळकर, सहाय्यक आयुक्त महानगर अतिक्रमण विभाग. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.